Good morning, all of you. माझा आवाज येतोय का रे? येतोय सर. हा, ओके. आज आपण आकृत्यांची संख्या याच्यामध्ये रेषाखंडाची संख्या असेल, किरणांची संख्या असेल, कोनांची संख्या असेल, त्रिकोणांची संख्या असेल, चौरसाची संख्या आणि चौकोनाची संख्या यांचं मोजमाप कसं करायचं हा भाग पाहणार आहोत. पहा, आता सर्वप्रथम बघा, मी एक आकृती काढतो. हा एक किरण काढलेला आहे आणि हा दुसरा किरण आहे. मग या दोन नैकरेषीय किरणांचा जो संयोग संच आहे, या संयोग संचाला आपण कोन असं म्हणतो. आता दिलेल्या आकृतीमध्ये किती कोन आहेत सांगा पाहू. एक. एकच कोन आहे. आता एक किरण मी वरच्या बाजूला असा वाढवतो, पहा की ज्याचा आरंभबिंदू हा एकच आहे. आता या आकृतीमध्ये किती कोन आहेत? तीन. तीन. बघा, हा पहिला कोन, हा दुसरा कोन आणि या दोघांचा मिळून हा तिसरा कोन. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 3 कोन आहेत. बरोबर. आता अजून एक किरण वाढवला, अजून एक किरण वाढवला. आता किती कोन आहेत या आकृतीमध्ये पहा. 8. 10. 10 कोन आहेत. कसं काढलं 10 कोन सांगा. त्यासाठी सूत्र कोणतं वापरतो तुम्ही? तर सगळ्या कोणांची बेरीज केली, म्हणजे 1 2 3 4 असं लिहून 4 पर्यंत बेरीज केली सगळ्यांची. 1 2 3 4 असं लिहिलं. मग या सर्वांची काय केली? बेरीज केली. मग बघा, 2 1 3, 3 3 6, 6 4 10. बरोबर आहे. पण इथं छोट तयार होणाऱ्या कोणांची संख्या जर जास्त असेल तर बेरीज करायला आपला वेळ वाया जातो. त्यावेळी सूत्र का वापरायचं? कोणतं सूत्र वापरायचं? n म्हणजे कोणाची संख्या. आता इथं एकूण कोण किती आहेत? छोट छोट कोण 4 आहेत, आहे की नाही? मग अशा वेळी सूत्र n कंसात n अधिक 1 छेद 2 वापरायचं. कोणतं वापरायचं? n कंसात n अधिक 1 छेद 2. बरोबर आहे का? मग आता n ची किंमत बघा, इथं आपण 4 काढलेले आहे. मग 4 आणि n अधिक 1 म्हणजे 4 अधिक 1 किती येणार? 5. आणि छेद किती? 2. मग बघा, वरचा गुणाकार 4 पंचे 20 आणि 20ला 2 न भागलं किती येणार भागाकार? 10 20. 10. अशा पद्धतीनं या आकृतीमध्ये एकूण किती कोन तयार झालेले आहेत? तर 10 कोन तयार झाले. 10. n कंसात n अधिक 1 छेद 2. n म्हणजे छोट्या कोणांची संख्या. मग छोट्या कोणांची संख्या जर तुम्हाला मोजायची तुम्ही आकडे टाकून, आणि मग 4 आहेत, मग 4 आणि त्यानंतरची संख्या 5 यांचा गुणाकार करून त्याला 2 न भागायचं. तुम्हाला त्या आकृतीमध्ये तयार होणारे एकूण कोन मिळतील. ओके. आता बघा, दुसरा प्रश्न आहे, अशाच प्रकारचा आहे, थोडा बदल आहे. आता लघु कोन, विशाल कोन, काटकोन हे तुम्हाला ओळखता येणारच की रे. 90 अंशापेक्षा कमी मापाचा लघु कोन, 90 अंशाचा कोन काटकोन, आणि 90 पेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा कमी मापाचा जो कोन आहे त्याला आपण काय म्हणतो? विशाल कोन. याच्यामध्ये लघु कोन किती, काटकोन किती, विशाल कोन किती, अशा प्रकारे जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर शोधता येईल. किंवा लघु कोन आणि विशाल कोन यांच्या संख्येत कितीचा फरक आहे, लघु कोणाची संख्या बघायची,
विशाल कोणाची संख्या बघायची आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, तो फरक आला. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील. आता पहा दुसरी एक आकृती काढतो. आता आपण कोण पाहिलं, आता त्रिकोण पाहूया. आता सांगा किती आकृती त्रिकोण तुम्हाला दिसतात रे? एक. हा, एक दिसतोय. आता किती दिसत आहेत त्रिकोण? 2. 3. 3. आता बघा 6. 6. 6. आता 6 कसं काढलं, तर मूळचं जे त्रिकोण आहे त्याला नंबरिंग करायचं. 1 2 3. n बरोबर किती लिहायचं सांगा? छोट छोट त्रिकोणांची संख्या म्हणजे n. 3 गुणिले 4. n कंसात n अधिक 1/2 हे सूत्र वापरायचं. मग n ची किंमत 3 आहे आणि 3 अधिक 1 4 आणि भागिले 2. 2. 3 चोक 12 आणि 12. 12च्या n किती, तर 6. 6. म्हणजे या आकृतीमध्ये 6 कोण आहेत. किंवा एखादा विद्यार्थी वेगळ्या मार्गाने कसा विचार करेल, आता क्रमांकानुसार तो त्रिकोणांची संख्या मोजेल. 1 क्रमांक लिहिलेला पहिला त्रिकोण, 2 क्रमांक लिहिलेला दुसरा त्रिकोण, 3 क्रमांक लिहिलेला तिसरा त्रिकोण. 3 झालं का? त्यानंतर 1 आणि 2 चा मिळून एक त्रिकोण, त्यानंतर 2 आणि 3 चा मिळून एक त्रिकोण. एकूण किती झालं? 5. आणि 1 2 आणि 3 या तिघांचा मिळून एक त्रिकोण. आता आपण मोजूया एकूण किती या ठिकाणी त्रिकोण तयार होत आहे ते. सांगा किती झालं? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो त्रिकोण मोजण्याच्या बाबतीमध्ये. त्याला ते स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जे सोपं वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही ते उदाहरण सॉल्व्ह करू शकता. समजलं का रे? हो सर. हो सर. हो सर. ओके. आता या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 12. 12. 12. कसं काय 6. सांगा पाहू? पहिल्यांदा त्या वरचं त्रिकोणामध्ये नंबर टाकले आणि ते जे 2 थर आहेत ना त्याला 2 ने गुणलं. हा, वर बघा छोट छोट 3 त्रिकोण दिसत आहेत. मग 3 आणि त्यानंतरची संख्या 4 यांचा गुणाकार करून आपण कितीनं बघतो? 2 न. अशा पद्धतीनं 3 चौक 12 भागिले 2 किती आला भागाकार? 6. म्हणजे ह्या वरच्या थरामध्ये 6 त्रिकोण आहेत. आता खालच्या थरात त्रिकोण आहेत का सांगा? इथं चौकोन दिसतोय, इथं सर पण नाही, चौकोन 6च दिसतोय, इथं चौकोन दिसतोय. म्हणजे इथं का नाही? आहे. याचा पूर्ण मोठा बघायचा. हा पूर्ण मोठा, पूर्ण. मग ह्या पूर्ण मध्ये एकूण 6 येणार बघा. म्हणजे वरच्या थरातील 6 आणि पूर्ण 6 असं 6 अधिक 6 किती? 12 त्रिकोण तयार होणार आहेत. किती? 12. समजलं ना? हो सर. हो सर. ओके. आता आपण थोडं चौकोनाकडे जाऊया. आपण कोणांची संख्या कशी काढायची हे पाहिलं, त्याच पद्धतीनं त्रिकोणांची संख्या कशी काढायची हे सुद्धा पाहिलेलं आहे. आता एक मी आयत काढतोय, पहा आयत. आयतामध्ये 2 रोज आहेत आणि 4 कॉलम्स आहेत पहा.
आता अशा प्रकारची आकृती आहे. आता या आकृतीमध्ये पहिल्यांदा चौरसांची संख्या आपल्याला काढायची आहे. चौरस म्हणजे चारी बाजू समान, चारी कोण काटकोन असणारा चौकोनाचा प्रकार आहे. असं ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यावेळेस पहिला जो आडवा रो आहे त्याला नंबरिंग करा. 1 2 3 आणि 4. आणि पहिला जो उभा कॉलम आहे त्याला पुन्हा नंबरिंग करू. 1 दिलेलाच आहे, 2 आणि 3. ओके. अशा प्रकारचं नंबरिंग करून झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला चौरसांची संख्या विचारलेली आहे. पहिल्या रो मधील शेवटचा अंक कोणता आहे? 4. 4 आणि पहिल्या कॉलम मधील शेवटचा अंक कोणता आहे? 3 3. या दोघांचा करायचा गुणाकार. काय करायचा या दोघांचा? गुणाकार. मग किती येणार या दोघांचा गुणाकार सांगा? 3 चोक 12. इथपर्यंतचा भाग सर्वांना समजला का मला सांगा? हो सर. हा. आता त्यानंतर पहिल्या कॉलम मधील दुसरा अंक आणि पहिल्या रो मधील तिसरा अंक या दोघांचा पुन्हा गुणाकार करायचा. सांगा 2 आणि 3 चा गुणाकार किती येणार? 6. बरोबर आहे. त्यानंतर उरला अंक किती रे? ज्या अंकाला आपण राऊंड केला नाही अशा प्रकारचा अंक किती आहेत? आणि 1 आणि 2 असं 2 अंक आहेत. मग उरलेल्या अंकातील मोठा अंक घ्यायचा. कोणता मोठा अंक आहे? 2 1 का 2 मोठे? 2 आणि या तिघांची काय करायची? बेरीज करायची. 20 12 18 आणि 18 अधिक 2 किती येणार आहे? 20 येणार आहे. अशा पद्धतीनं या आकृतीमध्ये किती चौरस आहेत? तर 20 चौरस आहेत. समजलं का कसं करायचं? चौरसाची संख्या कशी शोधायची? हो सर. हो. वाटल्यास अजून एक या टाईपचं उदाहरण आपण घेऊया. म्हणजे तुम्हाला चौरसाचं कोणत्याही प्रकारचं जरी उदाहरण आलं तरी सहज सुटणार आहे. थोडं मोठं घेतो. या आकृतीमध्ये किती चौरस आहेत असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. बोला. पहिला रो नंबरिंग करतो. 1 2 3 4 5 6. रो म्हणजे आडव्या ओळी बरं का. ROW रो म्हणजे आडवी ओळ आणि COLUMN कॉलम म्हणजे उभी ओळ. आता पहिल्या रो ला नंबरिंग केलं. आता पहिल्या कॉलमला नंबरिंग 1 2 3 4. बोल आता काय करायचं? मगाच्या पद्धतीने सांगा प्रोसिजर काय करायची. सर 6 चा आणि 4 हा 4 चा आणि 6 चा करायचा गुणाकार. किती आला? 4 स 24. त्यानंतर या 3 चा आणि या आणि 5 किती आला? 3 5 15. 15. त्यानंतर या 2 चा 39 आणि या 4 चा 8. 8. हा. आता राहिलेले 3 अंक आहेत. आता याच्यात काय करायचं? दोन उरल्यानंतर आपण काय करतो? त्यातील मोठा अंक त्यामध्ये ऍड करतो ना. आता इथं काय झालेलं आहे रे? मला वाटतं याच्यामध्ये
हा 1 आणि हा 3 यांचा गुणाकार करायचा असेल, समजा यांचा गुणाकार केला तर 3 एके किती येते 3 आणि उरलेला अंक 2. 2. आता या सगळ्यांची बेरीज करूया. किती ते बेरीज पहा 52 24 34 34 अधिक 7 39 40 47 48 49 52 होते ना. समजलं ना. हो आवाज कोणाच्या घरातला येतोय भांड्यांचा, बंद करा, आवाज म्यूट करा. बरं, आता हे झालं आपण पाहिलं कशाच्या बाबतीमध्ये, दिलेल्या आकृतीतील चौरसांची संख्या शोधणे. आता आपण चौकोन म्हणजे तो चौरस पण असेल किंवा तो आयत पण असेल, अशा प्रकारची आकृती एक बघूया आपण. बघा आता शब्द वेगळा आहे, चौरस नाही तर चौकोन. आपल्याला चौकोनाची संख्या कशी काढायची पाहिजे, चौकोन. मग तो चौरस असेल किंवा आयत असेल, 4 बाजू असल्या बंदिस्त आकृती आहे त्याला आपण चौकोन असं म्हणू शकतो. असा ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस काय करायचं, नंबरिंग करायचं. पहिला जो रो आहे त्याला नंबरिंग करतो 1 2 3 आणि 4. त्यानंतर पहिला कॉलम आहे त्याला नंबरिंग करतो 1 2 आणि 3. आपल्याला चौकोनाची संख्या शोधायची आहे. अशा वेळेस काय करायचं पहा, पहिली जी आडवी ओळ आहे त्या आडव्या ओळीत जे तुम्ही अंक लिहिले आहेत त्या अंकांची बेरीज करायची. म्हणजे 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 यांच्या अंकाची बेरीज करायची आणि कंसात लिहायची. त्यानंतर पहिला जो कॉलम आहे त्या कॉलम मधील अंक पहा 3 2 आणि 1 यांची बेरीज द्यायची दुसऱ्या कंसामध्ये आणि या दोन कंसांचा करायचा गुणाकार. आता पहिल्या कंसातील बेरीज किती, 4 आणि 3 7 2 9 9 आणि 10. आणि दुसऱ्या कंसातील बेरीज किती ती 3 आणि 2 5 5 आणि 10 आणि 6 चा गुणाकार किती येतोय 60. अशा पद्धतीनं या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन तयार होत आहेत 60. 60. आता याच्यात तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, या आकृतीमध्ये चौरस नसणारे आयत किती, कसं काढायचं आता, चौरस नसणारे आयत. मग चौरसाची संख्या मगाशी आपण काढली होती, किती काढली तरी चौरसांची संख्या याच आकृतीत 52. किती, 3 आहे. ती आकृती वेगळी होती 52 ची. बघा की ह्या दोघांचा गुणाकार करायचा, या 3 चा आणि 4 चा गुणाकार किती आला 12. पुन्हा या 2 चा आणि 3 चा गुणाकार किती होता आपला 6. या दोघांना मोठा अंक 2. मग 12 आणि 6 18 18 आणि 2 20. म्हणजे चौरस 20 आलत. मग ह्याच्यातून चौरस वजा करायचं. मग 60तून जर 20 वजा केलं तर किती येणार की 40. म्हणजे चौरस नसणारे आयत, चौरस नसणारे आयत किती येणार 40. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी काय होतंय, तर रो आणि कॉलमची संख्या समान असते. म्हणजे जेवढ्या आडव्या ओळी आहेत का नाही तेवढंच उभे सुद्धा स्तंभ असतात पहा. आता इथं बघा 3 आडव्या ओळी आहेत आणि 3 उभे स्तंभ आहेत. बघा 3 columns and 3 rows. ह्याला आपण लांबी रुंदी समान असते पहा, म्हणजे चारी बाजू समान आहेत मूळ आकृतीत, म्हणून त्याला आपण चौरस म्हणतो.
असा ज्यावेळेस प्रश्न येईल या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आणि चौरस किती. आता पहिल्यांदा मला सांगा चौरस किती, मगाच्या पद्धतीने सांगा. मग चौरस कसं काढायचं? हा 11 सर 13 14 बघा, विचार करा. अजून तुम्ही काय करायचं असतं, तर या 3चा आणि या 3चा काय करायचा गुणाकार किती आला रे? 9. पुन्हा या 2चा आणि या 2चा गुणाकार किती आला? आणि उरलेला अंक त्याला ऍड करायचा 14 14 येत आहे. 14 आणि याच्या जागेवर तुम्ही असं जर सूत्र वापरलं का नाही, ज्यावेळेस एखाद्या दिलेल्या आकृतीमध्ये रो आणि कॉलम जेवढ्या आडव्या ओळ्या आहेत तेवढंच उभं स्तंभ आहेत, म्हणजे आडव्या ओळींची संख्या आणि उभ्या स्तंभांची संख्या समान असते, त्यावेळेस सरळ काय करायचं, घनांची बेरीज करायची. कोणाची बेरीज करायची? घनाची का वर्गाची? वर्गाची बेरीज करायची. म्हणजे 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग असं करायचं. मग 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, 9 4 13 आणि 1 14 वर्गांची बेरीज. या पद्धतीने सुद्धा तुम्ही चौरसांची संख्या काढू शकता. आणि चौकोनाची संख्या काढण्यासाठी वापरलेलं मगाचं सूत्रच वापरू शकता तुम्ही, किंवा चौकोनाची संख्या आताची आकृती पुन्हा एकदा काढतो. नवीन काय आपल्याला सूत्र तयार करता येते का हे पाहायचं. बघा, आता इथं 3 रो आणि 3 कॉलम आहेत. आता मला सांगा, चौकोनाची संख्या मग अशी सांगितली मी तुम्हाला कशी काढायची. कोणतं सूत्र सांगितलं होतं? बेरीज करायची ना. 1 अधिक 2 अधिक 3 यांची बेरीज गुणिले 1 अधिक 2 अधिक 3. 36 आता 3 2 आणि 7 येणार हा. आणि इकडं 7 आणि मग 7 7 किती येणार? सर 6 हा 3 5 एकच मिनिट. 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि दुसऱ्या कंसातील बेरीज 6 आणि 6 आणि 6चा गुणाकार किती येणार? 36. चौरसाची संख्या 36 का चौकोनाची संख्या 36 रे? चौकोनाची चौकोनाची संख्या 36. आता हे 36 आपण वेगळं कसं काढू शकतो मला सांगा बघू. ज्यावेळेस दिलेल्या आकृतीमध्ये नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स, जेवढी आडव्या ओळींची संख्या आहे तेवढीच उभ्या स्तंभाची संख्या आहे. आपण जर घनाची बेरीज केली तर काय येईल बघा. आपण 3चा घन किती? 27 2चा घन 8 1चा घन 1. 27 अधिक 8 किती? 35 35 अधिक 1 36 आणि मग अशी किती आलं आपलं उत्तर? 36. 36 आलं. म्हणजे समान कॉलम आणि समान रो आणि कॉलमची संख्या जर समान असेल, चौरसाची संख्या विचारली की वर्गाची बेरीज, आणि चौकोनाची संख्या विचारली की घनाची बेरीज. या सूत्रानं सुद्धा तुम्ही चौरस आणि चौकोन यांची संख्या काढू शकता. समजलं का रे? हो सर. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, बघू कोण पटकन काढते. याच टाईपचं देतो. सर चौकोन काढू का चौरस? नाही, मी काढतो, तुम्ही काढू नका. तुम्ही फक्त मला सांगा 1 2 या आकृतीत चौरस किती सांगा, तुम्ही सांगायचं.
आणि त्यानंतर या आकृतीत चौकोन किती? आणि चौकोन आणि चौरस यांच्यातला फरक किती? एक, दोन, तीन, चार, पाच. 5 कॉलम्स आहेत. 1 2 3 4 5. 5 रोज आहेत. 225 चौरस. चौरस किती? सर चौरस 55. चौरस 55 येतात का? चौरस 55. चौरस पण थांबा. सर चौरसामध्ये काय करायचं सांगितलं तुम्हाला रे? चौरसामध्ये वर्गाची बेरीज ना? चौरस वर्गाची 56 येतात. 55 आणि बरोबर. चौकोनाची 25. चौरस थांबा. 56. वर्गाची बेरीज करायची. हा सांगा. 5 चा वर्ग किती? 25. 25. 4 चा वर्ग 16. 16. 3 चा वर्ग 9. 9. 9. 2 चा वर्ग 4 आणि 1 चा वर्ग 4. 1. 1. 25 आणि 16 किती? 41. आणि पुढच्या 3 अंकांची बेरीज करू. 9 4 13 आणि 1 14 ना? आता या दोघांची बेरीज 55. बरोबर. 55 आणि म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आलं? 55. आता आपण काढूया चौकोनाची संख्या. ज्यावेळेस रोज आणि कॉलमची संख्या समान असते आणि तुम्हाला चौकोनाची संख्या विचारली जाते त्यावेळेस कोणतं सूत्र वापरायला सांगितलं? घनाची बेरीज ना? हा हो सर. हा. आपण चौकोन काढूया. सर घनाची बेरीज करण्यापेक्षा ह्यांची बेरीज केली 15 आणि 15चा वर्ग केला आपला 225. पटकन होतोय ना? सर सगळ्यांची बेरीज करायची 15 येतील 15 गुणिले 15 किंवा 15चा वर्ग. 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 यांची बेरीज पहिल्या कंसात आहे का नाही? आणि हो. उभा जो स्तंभ आहे त्यातील अंकाची बेरीज दुसऱ्या कंसात 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1. आता 5 आणि 4 9 10 11 12 13 14 15 पहिल्या कंसातील 15 ना? हा इथं गुणिले चिन्ह पाहिजे. आणि दुसऱ्या हा. कंसातील बेरीज किती येणार? 15च्या आणि 15 गुणिले 15 किती? 225. 225. आणि मग चौरसाची संख्या आली होती 55 आणि चौकोनाची संख्या आली 225. याच्यातील 170. फरक किती राहणार सांगा? 225 मधून 55 जर वजा केलं तर किती येते? 170. हा? 170. 170 बरोबर. म्हणजे चौरसाची संख्या चौकोनाची संख्या चौरसाच्या संख्येपेक्षा 170 न काय आहे? जास्त आहे. ओके. आता हेच 225 उत्तर आपण एकदा कन्फर्म करूया बरं का. 5 चा घन अधिक 4 चा घन अधिक 3 चा घन अधिक 2 चा घन अधिक 1 चा घन. बोला 5 चा घन किती? 125. 4 चा घन 64. 3 चा घन 9. 2 चा घन सर 3 चा घन 27. एकच मिनिट. 3 चा घन 27. 2 चा घन किती? 8 आणि 1 चा घन 1. 5 आणि 4 9 10 16 16 आणि 8 24 आणि 1 25. चला 2 2 2 4 आणि 6 10 आणि 2 12. चला 1 आणि 1 आणि 1 2 बरोबर आहे. म्हणजे घनाची बेरीज करण्यापेक्षा आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज या दोघांचा गुणाकार केला की 15 गुणिले 15 225. कारण घनाची बेरीज केली तरी उत्तर तेच येते, फक्त वेळ जास्त जातोय. त्यामुळे तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे. ओके.
आता याच्यामध्ये थोडा बदल आता करतो मी, पहा. आता ही अशी आकृती आहे. किती रो आहेत? रो म्हणजे आडव्या ओळी किती झाल्या मग माझा? 3. 3 आडव्या ओळी झाल्या. 3. 1 2 3 4 5 6 7. आता कॉलम किती झालं मोजा कॉलम? 1 2 3 4 7. 5 आणि 7. 7 कॉलम आणि रो किती? 3 रो. 3. आता या आकृतीमध्ये आता इथं नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू नंबर ऑफ रो आहे का? म्हणजे आडव्या ओळी आणि उभे स्तंभ समान आहेत का? नाही. नाही. त्यामुळे बेरजेची वर्गाची बेरीज आणि घनाची बेरीज आपण हे जे सूत्र वापरतो ते वापरता येणार नाही. मग आता चौरस काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरलं होतं मगाशी आपण अशा वेळेस? तर गुणाकार 7 आणि 3 चा गुणाकार, 2 आणि 6 चा गुणाकार. बरोबर. या 3 चा आणि या 7 चा गुणाकार किती आला सांगा? 21. पुन्हा या 2 चा आणि या 6 चा गुणाकार 12. 12. हा, 5 अंक आहेत. 5 आता आणि काय 1 करायचं? 5 आणि 1 आपण करून बघूया. यातील 1 आणि यातील 5 यांचा गुणाकार किती आला? 5. 5. आणि उरलेल्या 3 मध्ये काय करायचं मग? आता एक संख्या पण रो मधली घेतोय आणि एक संख्या कॉलम मधली घेतोय. आता ह्या तिन्ही संख्या रो मधल्या आहेत, कॉलम मध्ये संख्याच उरली नाही. मग आता या टाईपचं उदाहरण मला नाही पाहायला मिळालं, पण आपण असं करूया, हे मागं ठेवूया उदाहरण. अगोदर आपण चौरस काढल्यानंतर चौकोनाची संख्या काढून उत्तरावरनं हे कन्फर्म करूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता मला सांगा, चौकोन मला काढायचे. चौकोन सांगा, चौकोन कसं काढायचं? कॉलम मधील बेरीज 1 2 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 ही बेरीज पहिल्या कंसात आहे की नाही, गुणिले पहिल्या कॉलम मधील अंकांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3. आता बघा, पहिल्या कंसातील बेरीज सांगा किती ती? 28. 28. आणि पहिल्या दुसऱ्या कंसातील 6. गुणाकार 6 8 48 चला 4 6 2 12 आणि 4 16. आता याचं उत्तर मी बघतो. इथे विचारले चौकोन आणि चौरस यांच्या संख्येत कितीचा फरक आहे? याचं उत्तर आहे 130 चा फरक आहे. आता 130 चा फरक म्हणजे 168 आणि 130 मधला फरक किती येणार? 30 40 50 60 38. 38 चा येणार ना रे? हो सर. 38 बेरीज झाली पाहिजे. मग वरती बेरीज 38 केली. 38 मग पुढचं मगाशी जे आपण सांगितलं का नाही, की जोड्याच घ्यायच्या, उरलेल्या ज्या संख्या आहेत का नाही त्यातली कुठली संख्या घ्यायची नाही. मग आता बघा, 21 12 आणि 20 30 33 38 आली. मध्ये चौकोनाची संख्या 38 आली पहा, आणि चौरसची संख्या 1. आणि मग चौकोन आणि चौरस यांच्या संख्येत कितीचा फरक आहे हे विचारल्यानंतर मग तुम्ही 168 मधून 38 वजा केलं तर किती वजाबाकी येणार?
130 वजाबाकी 130. 130. समजलं ना? चौरस संख्या कशी काढायची? गुणाकार करायचा आणि बेरीज करायची. आणि नुसत्या 3 संख्या फक्त आडव्या रो मधल्याच आहेत, त्यामुळे त्यातील कोणतीही संख्या विचारात घ्यायची नाही. या तिन्ही संख्या ड्रॉपच करायची. आता हा प्रश्न पहा, स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत? बघू कोण सांगते. चौकोनाची संख्या मी नंबरिंग करतो, वाटल्यास वेगळ्या पेनानं करतो. 1 2 3 4 5 आणि 6. आता मला सांगा, एक अंक लिहिलेला चौकोन आहे का? 4 बाजू आहेत का फक्त मोजायचं? हो सर आहे. हो सर आहे. 2 अंक लिहिलेला त्रिकोण दिसतोय ना? नाही 3 वाला पण त्रिकोण दिसतोय, 4 वाला पण त्रिकोण दिसतोय, 5 वाला पण त्रिकोण दिसतोय, 6 वाला काय आहे? चौकोन. चौकोन. बर, 2 झालं चौकोन. अजून सांगा. 1 आणि 2 सर दोन आणि 1 आणि 2. तीन पण चौकोन होतोय. 1 आणि 2 चा मिळून एक चौकोन होतोय. पुन्हा 2 आणि 3 चा मिळून एक. दोन आणि मिळून एक चौकोन होतोय. 5 3. 4 आणि 5. 4 आणि 5. 3 आणि 4 चा मिळून नाही होत. 4 आणि 5. हा, 4 आणि 5 मिळून. सर 2 आणि 3. 6 आणि 5 चा पण होतोय. सर 6 आणि 5. बर, 5 आणि 6 चा मिळून एक होतोय. 1 आणि 6. 1 आणि 6. पंचकोन होतोय ना? 5 बाजू होतात बघा. नाही होत सर. सर होत नाही. बर, हे 4 झालं. अजून सर 5 6 4. सर 3 4 चा 5. मिळून करायचं. बर, 1 2 3 चा मिळून होतोय 4 का? 5 6. 1 2 3. 1 2 हा, 3 आणि 6 5 4 6 होतोय. 4 4 5 6. 4 5 6 चा होतोय. सर 1 2 6 चा पण होतोय. 1 2 3. हा, 1 2 6 चा होतोय. 4 5. अजून 1 2 5 चा पण होतोय. सर 1 6 5. हे झालं की रे, हो बाई, 1 6 5 झालं ना? का नाही झालं? नाही झालं ना? नाही. हो सर. बर, 1 6 5. आणि सर पूर्ण 1. पूर्ण 1. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. ओके, मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. म्हणजे एकूण किती चौकोन तयार होत आहेत आकृतीमध्ये? 11. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? 4. 4. 4 अजून एक घेऊया शेवटचं. आणि झालेल्या भागाचे रिव्हिजन करा, लिहून काढा काही जे सूत्र झालेले आहेत ती. बोला. पुढे दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तुम्हाला त्रिकोणांची संख्या विचारलेली आहे. मी अगोदर नंबरिंग करतो. 1 मिनिट, दुसरा पेन घेतो. 1 2 3 4
5 6 7 आणि आता 15. एक अंक लिहिले मोजूया. 15 उत्तर चुकलेलं आहे. एक अंक लिहिलेलं मला सांगा. त्रिकोण मोजायचे. 17. एक वाला त्रिकोण आहे का? एक आहे. हो आहे सर. 2 वाला आहे. आहे 3 वाला पण आहे. आहे 6 वाला पण आहे. वयन सांगा रे, वयन क्रमांक सांगा. 4 4 5 वाला आहे. 6 वाला आहे. 7 7 वाला पण आहे. 7 वाला आहे. 8 वाला पण आहे. बरं, आता दोघांची बेरीज करायची. दोघांचा मिळून बघायचा. एकाने मिळून होतोय. एक आणि 4 एक आणि दोनचा मिळून 1 आणि 2 1 2 आणि 3 एक आणि 4चा सर. 3 आणि 6 चा 2 एक आणि 4चा. आणि 6 चा 3 आणि 6 चा 1 आणि 4 चा 4चा. 1 आणि 4 चा 1 2 3 चा मिळून 1 होतोय सर. 1 2 3 बरं, दोघांचं मिळून झालं ना. 4 तर 5 6 चा तिघांचं 1 अधिक 2 अधिक 3 चा मिळून 1 होतो. 4 5 6 8 5 2 चा 1 होतोय. 4 5 6 चा मिळून. बर, अजून 8 5 2 चा 1 होतोय. 5 2 2 5 8 8 5 4 7 5 6 चा 7 5 2 चा पण 8 5 4 7 5 6 4 5 8 2 5 7 7 5 5 6 6 7 7 5 7 5 6 7 5 2 7 5 6 झाले की 2 5 7 8 5 2 1 5 चा बरं, तिघांचं मिळून झालं का मला सांगा. तिघांचं मिळून 2 5 7. सर तिथं 5 कुठून घेतले? 5 हा त्रिकोणच नाहीये मग. कुठला 5 नंबरचा. 5 6 7 का? नाही 2 5 7. 2 कर्नाटक 5 बघा, येतोय सर. तिकडेची चावी असायला घेतात. बरं, आता कुठला उरला सांगा मला. 2 5 7. 2 7 राहिलाय 2 आणि 2 5 8 2 5 8 झालाय की इथं. हा 2 5 7 राहिलाय सर. हा, आता मोजूया आपण एकूण किती त्रिकोण तयार झाले ते. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. 17 म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? 4. या कृतीमध्ये 17 त्रिकोण 4 ओके. बस करूया. आपण आता परवाच्या तासाला घेऊया. काही नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना माहित असावं, सोमवार बुधवार आणि शुक्रवार अशा 3 दिवशी आपण सकाळी 6:20 ते 7 किंवा 7च्या पुढे 10-15 मिनिटं पुढे पण आपण घेऊ शकतो. असं आपलं तास असतात.